नाक कुठं उभा होती? अरे बापरे, आता वर बघितलं तर कुठं उभा होती सांगू? उभी होती खिडकीत, अरे वा, उभी होती खिडकीत, मला पाहताच आत जगली. उभी होती खिडकीत, मला पाहताच आत जगली. तुला बघितले असे का तुला मागे सरकले? कब त्याची मागे गेली? बघले का ते बाई का मी ओळखले. ओळखलं ना? तू असा खांदा निघालेला तुला तुला निघालं बघितलेलं अचानक बघितलं. तो राहिलेली तिने जसं मला बघितलं काय झालं? पाल असेल पाल. एवढं लांब पाहायला दिसते तुम्ही का? एवढा एवढा झालेला. पण मला एक सांग, काय? शाळेत त्या स्त्रीला पाहिलं त्यावेळेस वस्त्र काय परिधान केली होती तिनं? हे काय आहे ते सगळं सांगायचं ना. नाही का तर मला मला कसं तर होतंय, कसं तर होतंय. तू कसं तर होतं म्हणून आम्हाला चिवडायला लागलाय. ती बाहेर राहिली तिकडे आमचा बेटा बोलते. आता एवढं सगळं सांगायचं म्हटलं तर मला कसं तर वाटेल का नाही सांग बरं. होय क्या त्याला बायकाचं ध्यान झालंय. कोणीकडे विचार म्हणते या ना थोड्या वेळानं तुमच्या उडल ध्यानाचं. त्याने तसं केलं तर तुला आणलाय कशाला आम्ही? सांगू? हा नेसन चंद्रकला काळे सोळीवर छान खरी काळे रे. नेसन चंद्रकला काळे सोळीवर छान खरी काळे रे. काऊशी उभं राहिला होता? मला हलूच वाटलं. इतका उशीर? त्या महाडी खालनं हलूच वाटलं मला. तिथं सगळं ऊस तर तिथंच होता. हो. हायला बघ किती दम काढण्याकडे. काय हा काळी काळी काढून तर याकडे आली. काय 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 तू काय म्हणलात की काळी काळी काढली? चोळीवर छान खडी काढेल. काय काय काढली पंची पंची ठेवली. हे जायची नालाय. आपल्या माग माणूस आंधळा होतो माहिती आहे होय. का? प्रेम केलं तर खडव करावं नाहीतर अशी बाम होते. म्हणून गोरख्यांना तुझ्या घरला यायचं बंद केले. अरे ये की तुझी भलेच मला दिल्या. बाबा रे, मग त्या स्त्रीला पाहिल्याच्या नंतर तुझी अवस्था काय झाली? अवस्था हा तिच्या नादानं तू कसा झाला? तुला काय झालं? नाही का तर मग त्याशिवाय आम्हाला कसं जमणार? असं अरे बाबा, मनातलं दुःख यायला टांगल्याशिवाय त्यावर असं बसत आहे. त्याच्यावर औषध भेटत. तिच्या नाचले बी वेडा झालो वस्त्र सारे फाडले. तिच्या नाचले बी वेडा झालो वस्त्र सारे फाडले. रूपवान नारी
काय झालं? शास्त्र आहे का? आणि झालं काय काय झालं पुढे? दिवसभर जर वर्गात बसला तर त्याचा उपयोग नाही. मग एखादी गोष्ट माणसाला पटवून द्यायची असेल तर त्याला काहीतरी साक्ष पुरावा असावा लागतो. बरोबर हा? साक्ष पुरावा असल्याशिवाय मी एवढं बडबडीन का असं ना? हो. मग हे साक्ष पुरावा आहे काय? सांगू अंमद चंकर मानणार नका ओळख सोडले अंमद चंकर मानणार नका ओळख सोडले मुनी बाबूराव कविते सारे म्हणून म्हणतोय म्हणून मला कुठंतरी न्या आणि माझ्या मनाचा थोडा विरंगुळा करा. तू एक काम मला कर्मन असं काहीतरी करा. एक काम कर, आम्ही तुला त्या बाईजवळ घेऊन जातो. असं का मग काय तर चला चला तर लवकर मग चला बरं जाऊ. असं तू तिथे गेला गेला तुझं काम झालं म्हणून असं चल तर मग नमस्कार हो बाई. नमस्कार का हो अहो आम्ही तुमच्याकडे आलो होतो. माझ्याकडे हो तुमच्याकडे जरा काम होतं म्हणून आलो होतो. काय काम होतं तुम्हाला बघून आमच्याकडे एक लई येडा झाला. काय सांगता येडामध्ये पाक कामातच गेलाय. येणं झालाय होय पण मी काय केलं पाहिजे तुम्ही काय नाही ते प्रेम करायचं. काय खोटं हो. प्रेम करायचंय त्याच्यावर काय चांगलं सांगताय अहो खोटं तर का नाही. आहो समजा ए, मला काय काय? म्हणायचं माझं प्रेम जर त्याच्यावर नसलं हा त्याचं प्रेम जर माझ्यावर हा. असलं बरोबर होय. आणि ते तसं का बसेल का अहो, मी बघा प्रेमाचं ते- नाटक केलं अहो दोघं तिघं आडवी पडाय कशाला आणली ती. हा तुमच्याकडे पोचू देत नाही आम्ही त्याला. बरं, घेऊन तर या बघू बाकी येडे झाले. त्याला ह्या बाईला काहीतरी खोटं नाट्य सांगून त्याला असा फोडायला हवा. बाईचा नाद डोसक्यात गेला. नाही 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 बाय बघितलं की असं 3 किलोमीटर वर गेला पाहिजे असा हाणायला हवा. या नरसिंहा आपला जयसिंहा एक काम कर. आता तुझं सगळं काम केलंय आम्ही. बाई तू आहे. तिथे गेला की चुकीच करायचंय. बाई आहे ना तिथं आता तुला काही तरी निघते का नाही. हाय बाई. मला लवकर गाठी घालून दे. हा घालतो सांगू बरं का बाई. तो बाहेरून त्याला घेऊन आलोय. आलाय काय तो बाहेरून तुम्हाला म्हणेल काय म्हणत घरात कोण आहे का ग. घरात कोण आहे का ग हा असं बोलणार मला हा बरं मग मी काय म्हणलं पाहिजे तुम्ही